हाय एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण माईटविषयी चर्चा करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी माईट. माईट म्हणजे त्याचा मराठीमध्ये सिंपल अर्थ होतो फ्रेंड्स कदाचित. ओके, आता इथे लक्षात घ्या. तर त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे सेंटेन्सचा, जसं की सब्जेक्ट, त्याच्यानंतर माईट यूज करायचं आहे, त्याच्यानंतर वी वन म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स हे आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स. ओके, तर आता इथे बघा माईटचा अर्थ कशा प्रकारे यूज होत असतो आणि माईटचा अर्थ घेऊन आपण सेंटेन्स कसे बनवतो. ओके, तर इथे बघा, यूज मे ऑर माईट टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट आर पॉसिबल ऑर लाईकली. आता इथे लक्षात घ्या, माईट हे म्हणजे कदाचित असं घडेल, कदाचित असं होईल, कदाचित हा शब्द जे वापरतो. कदाचित मी येईन, कदाचित तुम्ही इथे याल, ते कदाचित येतील. ओके, कदाचित आम्ही तिथे जाऊ. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवता त्यावेळेस माईटचा यूज करून आपल्याला सेंटेन्स बनावं लागतं. ओके, आता इथे दुसरं आणखी एक लक्षात घ्या, मे आणि माईट जे आहे इथं, मे आणि जे माईट आहे त्याचा अर्थ जवळपास सारखा होतो जवळपास, पण थोडंफार त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, मे आणि माईटमध्ये, पण इथे आपल्याला माईट हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. आता इथे बघा, आता उदाहरण बघा, टेक अँड अम्ब्रेला, इट माय ट्रेन, म्हणजे अम्ब्रेला घे, इट माय ट्रेन, कदाचित पाऊस पडेल. ओके, म्हणजे पाऊस पडू शकतो कदाचित, त्याच्यामुळे अम्ब्रेला तू घे. टेक अम्ब्रेला, इट माय ट्रेन, अम्ब्रेला घे, पाऊस पडू कदाचित पडू शकतो, असा अर्थ नाही घेतलेला आहे. पुढे बघा, आय मे नॉट हॅव टाईम टू गो स्विमिंग टू नाईट, किंवा आय माईट नॉट हॅव टाईम टू गो स्विमिंग टू नाईट, म्हणजे मला कदाचित आज संध्याकाळी किंवा आज रात्री स्विमिंगसाठी जायला वेळ भेटणार नसेल. म्हणजे कदाचित मला वेळ भेटणार नाही, कशासाठी, रात्री स्विमिंग करण्यासाठी. ओके, वी माइट गो टू द पार्टी लेटर, आपण कदाचित नंतर पार्टीला जाऊ, आपण कदाचित नंतर पार्टीला जाऊ, अशा अर्थाने ते तुम्ही अर्थ घेऊ शकता. ओके, इफ यू आर नॉट केअरफुल यू मे हर्ट युअर सेल्फ, किंवा इफ यू आर नॉट केअरफुल यू माइट हर्ट युअर सेल्फ, जर तू काळजी घेतली नाहीस तर तुला स्वतःला तू इजा करून घेशील. ओके, जर तू काळजी घेतली नाहीस तर स्वतःला तू इजा करून घेशील, किंवा कदाचित तुला इजा होईल. ओके, असा अर्थही तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर, यू आर गोइंग टू कन्सर्ट, आय डोंट नो, आय माईट और आय माईट नॉट. ओके, ते बघा, म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे फ्रेंड्स की माईट हे कशासाठी यूज होतं, म्हणजे सेंटेन्समध्ये आपण जेव्हा कदाचित अर्थाने जेव्हा सेंटेन्स बनवत असतो त्यावेळेस माईटचा यूज होतो. त्याचबरोबर आता पुढे बघा, माईटचे आणखी काही युजेस आहेत. तर कशासाठी यूज होतो, त्याचबरोबर एक्सप्रेस द परमिशन, ओके, लिबर्टी, प्रोबॅबिलिटी और पॉसिबिलिटी. ओके, जसं की पुढे बघा, आता द प्रेसिडेंट माइट डू नथिंग विदाउट द बोर्ड्स कन्सर्ट, म्हणजे प्रेसिडेंट हे बोर्डच्या कन्सर्टशिवाय कदाचित काही करू शकणार नाहीत किंवा काही करणार नाहीत. त्याचबरोबर इथे म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की म्हणजे प्रोबॅबिलिटी किंवा परमिशनचा इथे उल्लेख इथे झालेला आहे. ओके, आता पुढे बघा आणखी, जसं की आता टू से दॅट समथिंग इज पॉसिबल, जे शक्य आहे ते त्याच्याविषयी आपण माइंडचा यूज करतो. जसं की वी माइट गेट देअर बिफोर इट रेन्स, म्हणजे आपण तिथे कदाचित पाऊस येण्याच्या आधी पोहोचू. वी माइट गेट देअर बिफोर इट रेन, म्हणजे आपण तिथे पाऊस यायच्या आधी कदाचित पोहोचू, अशा अर्थाने तुम्ही अर्थ इथे घेऊ शकता. इट माइट गो बट देन अगेन, ओके, म्हणजे किंवा आय माइट गो, मी कदाचित जाईन किंवा मी कदाचित जाणार नाही. ओके, आता पुढे बघा, यू पुढे टू एक्सप्रेस द प्रेझेंट कंडिशन कॉन्ट्ररी टू द फॅक्ट. आता इथे ह्याला काय म्हटलेलं आहे, इफ यू वेअर ओल्डर यू माइट अंडरस्टँड, कदाचित तू जर मोठा असता तर तुला ते समजलं असतं, अशा अर्थाने. कदाचित तू मोठा असता तर तुला हे समजलं असतं, या अर्थाने आपण इथे माइंडचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे इफ यू वेअर ओल्डर यू माइट अंडरस्टँड, तर तो मोठा असता किंवा ओल्डर असता तर तुला हे समजलं असतं, या अर्थाने तुम्ही इथे घ्यायचं आहे. त्याचबरोबर पोलाईट अल्टरनेटिव्ह टू मे, म्हणजे जसं की आपण क्वेश्चन विचारताना माहिती आहे आपल्याला, मे आय कम इन सर असं म्हणतो. ओके, किंवा मे आय सीट हिअर वगैरे असे जे सेंटेन्स आपण म्हणतो, तर त्याला आणखी पोलाईट बनवण्यासाठी
तुम्ही माईटचा यूज करू शकता इथे. जसं की माईट आस्क हू इज कॉलिंग, म्हणजे हे मी विचारू शकतो का कोण बोलत आहे, हे विचारू शकतो का, किंवा कोण बोलत आहात तुम्ही, म्हणजे आणखी पोलाईट अर्थाने तुम्ही इथे माईटचा यूज करू शकता मेच्या जागी. ओके, पुढे बघा. त्याचबरोबर आणखी माईटचा यूज कसा होतो की जसं की ऑट अँड शूड, म्हणजे आपल्याला माहिती आहे शूड हे कशासाठी वापरलं जातं आणि ऑट हे कशासाठी वापरलं जातं, ते आपल्या अदर सेशनमध्ये आहेच. ओके, तर हे तुम्ही इथे बघा, यू माईट ॲटलिस्ट अपोलाइज, म्हणजे तू ॲटलिस्ट म्हणजे माफी मागायला पाहिजे. ओके, यू माईट ॲटलिस्ट अपोलोजाइज, म्हणजे तू म्हणजे तू माफी मागायला पाहिजे, ॲटलिस्ट माफी मागायला पाहिजे, म्हणजे किंवा तू त्याला माफी तरी मागायला पाहिजे अशा अर्थाने जेव्हा बोलतो आपण, त्यावेळेस इथे अशा प्रकारे आपण माईटचा यूज करून सेंटेन्स म्हणू शकतो फ्रेंड्स. ओके, आता जसं की आय माईट हॅव नोन शुड बी लेट, मला माहीत असायला पाहिजे की तिला उशीर होईल किंवा तिला उशीर होऊ शकतो किंवा तिला उशीर होणार आहे, मलाही असं माहीत असायला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला सेंटेन्सचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडेसे घेऊ शकता फ्रेंड्स. म्हणजे इथे लक्षात घ्या की जे स्पोकन इंग्लिश असतं ते बऱ्याच वेळेस एक्झॅक्ट अर्थ आपण घेऊ शकत नाही, तर आपल्याला सिच्युएशननुसार टाईमनुसार जवळचा अर्थ इथे घ्यावा लागतो. ओके, ते थोडंसं प्रॅक्टिसने आपल्याला तिथे समजून जात राहतं फ्रेंड्स, इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हे थोडंसं समजल्यानंतर आता पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया, म्हणजे आणखी थोडंसं क्लिअर होत जाईल आपल्या गोष्टी. जसं की इथे बघा, आय माईट गेट लेट टुडे, मला कदाचित आज उशीर होईल किंवा मला कदाचित आज उशीर होऊ शकतो. यू माईट डिफीट हिम, तू कदाचित त्याला डिफीट करू शकशील किंवा तुम्ही त्याला डिफीट करू शकाल. शी माईट पास द एक्झाम, ती कदाचित एक्झाम पास करेल. दे माईट कम टुडे, ते कदाचित आज येतील. दे माईट कम टुडे म्हणजे पॉसिबिलिटी आहे. दे माईट कम टुडे. इट माईट रेन टुडे, कदाचित आज पाऊस पडेल. दिस इज ऑल्सो पॉसिबिलिटी. ओके, पुढे बघा, इट माईट स्नो टुडे, म्हणजे आज कदाचित स्नो पडू शकतो किंवा बर्फ पडू शकतो. दिस इज ऑल्सो पॉसिबिलिटी. दिस वॉच माईट वर्क, हे घड्याळ कदाचित चालेल. ओके, हे घड्याळ कदाचित काम करू शकेल अशा अर्थाने तुम्ही घेऊ शकता. ओके, दिस प्लेस माईट कॅच फायर, म्हणजे हे जे प्लेस आहे ह्या ठिकाणी आग लागू शकते. ओके, या ठिकाणी कदाचित आग लागू शकते. ओके, पुढे बघा, द पोलीस माईट आस्क मी द क्वेश्चन्स, म्हणजे कदाचित मला पोलीस हे क्वेश्चन्स विचारू शकतात, म्हणजे कदाचित मला प्रश्न विचारतील. द पोलीस माईट आस्क मी क्वेश्चन्स, मला पोलीस प्रश्न विचारतील, कदाचित विचारतील असं. माय चिल्ड्रन माईट रीच हिअर, म्हणजे माझी मुलं कदाचित इथे पोहोचू शकतात किंवा कदाचित ते येतील व पोहोचू शकतील. आता हे आपल्याला इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स इथे लक्षात आलेले आहेत फ्रेंड्स. आता पुढे जाऊन बघा, आता पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याचे निगेटिव्ह सेंटेन्सही आपण बनवू शकतो किंवा बनवता येतात. जसं की त्याचा सिम्पल फॉर्म्युला काय, सब्जेक्ट माईट, नॉट, वी वन अँड ऑब्जेक्ट. आता फ्रेंड्स इथे लक्षात घ्या की आपण बऱ्याच ठिकाणी इथे फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत. फॉर्म्युले म्हणजे त्याची काय एवढी फारशी गरज नाही, पण इथे बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ नये. ओके, कन्फ्युजन कधी होऊ शकतं, जसं की माईटच्या नंतर कोणता रो वापरायचा आहे, म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा की थर्ड फॉर्म वापरायचा की आयएनजी प्रत्यय वापरायचं, हे आपल्याला थोडंसं क्लिअर झालं पाहिजे, जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण थोडंसं फॉर्म्युला थोडंसं सांगत आहोत. एक दोन वेळेस तुम्ही वाचल्यानंतर लक्षात आल्यानंतर तुम्हाला ते इझी होऊन जाईल समजायला. ओके, तर हे लक्षात आल्यानंतर आता बघा, तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला फक्त इथे लक्षात एवढं घ्यायचं आहे फ्रेंड्स की माईट नॉटचा यूज करायचा आहे, माईट नॉट. ओके, आता उदाहरण बघा कसं, आय माईट नॉट गेट लेट टुडे, म्हणजे मला कदाचित आज उशीर होणार नाही. यू माईट नॉट डिफीट हिम, तू कदाचित त्याला पराभूत करू शकणार नाहीस. शी माईट नॉट पास द एक्झाम, ती कदाचित एक्झाम पास करू शकणार नाही. दे माईट नॉट कम टुडे, ते कदाचित आज येणार नाहीत. इट माईट नॉट रेन टुडे, कदाचित आज पाऊस पडणार नाही. किंवा इट माईट नॉट स्नो टुडे, कदाचित आज बर्फ पडणार नाही. दिस वॉच माईट नॉट वर्क, ते घड्याळ कदाचित काम करणार नाही. दिस प्लेस माईट नॉट कॅच फायर, हे प्लेसमध्ये कदाचित आग लागणार नाही. ओके, बरोबर. द पीपल माईट नॉट आस्क मी द क्वेश्चन्स, कदाचित मला लोक प्रश्न विचारणार नाहीत. माय चिल्ड्रन माईट नॉट रीच देअर, माझे मुलं तिथे कदाचित पोचणार
नाहीत. ओके, तर हे आपले काही निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथे बनवलेले आहेत फ्रेंड्स. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की माईटच्या ठिकाणी एक पॉसिबिलिटी शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स इथे जास्त प्रमाणामध्ये यूज होतात फ्रेंड्स, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन बनवायला जाता तेव्हा क्वेश्चन तुम्ही बनवू शकता, नाही असं नाही, पण इथं फारसा यूज कम्युनिकेशनमध्ये होत नाही, म्हणजे सरळ सांगायचं झालं तर. त्याच्यामुळे इथे लक्षात घ्यायचं आहे की क्वेश्चन आपण थोडेफार पाहूया, म्हणजे लक्षात येईल. जसं की ॲज युजल तुम्हाला माहिती आहे की जो हेल्पिंग वर्ब आहे तो सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो आणि त्याचा क्वेश्चन बनतो. जसं की माईट आय गेट लेट टुडे, कदाचित मला आज उशीर होईल का. माईट टू डिफीट हिम, म्हणजे तू त्याला पराभूत कदाचित करशील का, अशा वगैरे. म्हणजे थोडंफार अर्थ लावत असतानाही तुम्हाला थोडं लक्षात येत असेल की अशा प्रकारचे प्रश्न आपण क्वचित किंवा फार कमी यूज करत असतो, पण हे तुम्हाला थोडंसं माहीत असणे आवश्यक आहे फ्रेंड्स. तुम्ही इथे बघून हे सर्व क्वेश्चन्स पॉज करून तुम्ही इथे क्वेश्चन्स इथे वाचू शकता आणि त्याचा अर्थ थोडंफार समजून घेऊ शकता आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तिथे अर्थ लावू शकता. ओके, तर जसं की आता जास्तीत जास्त प्रश्न विचारत असताना इथे आपण जसं सुरुवातीला आपण पाहिलं की तर म्हणजे इथे बघा हा प्रश्न कसा आहे, माईट आय आस हू इज कॉलिंग, म्हणजे मी तुम्हाला कोण आहे बोलत आहे कसं विचारू शकतो का, म्हणजे कदाचित विचारू शकतो का. अशा प्रकारेच आपण जास्त क्वेश्चन इथे विचारलं जातं, म्हणजे जास्त पोलाईट जेव्हा बोलायचं असेल तेव्हा. ओके, त्याच्यामुळं तुम्ही क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही थोडंसं समजून घ्यायचं आहे. ओके, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील अशा आशा करतो. ओके, आणखी थोडं समजून घेण्यासाठी हे जे सेशन आहे परत तुम्ही पाहू शकता. ओके, आपण जास्तीत जास्त सोप्या पद्धती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी पण तुम्ही थोडंसं आणखी पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊन जाईल. आणि तुम्ही जास्तीत जास्त याचे सेंटेन्स बनवा, ह्याचे प्रॅक्टिस करा फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला आणखी हे सोपं जाईल. होप तुम्हाला हा सेशन आवडला असेल आणि समजला असेल. ओके, थँक्यू.